नमस्कार मंडळींनो, जी आर माहिती या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सध्या सर्वाधिक चर्चेलेली असलेली जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, त्यामध्ये सरकारतर्फे नुकतेच काही बदल करण्यात आलेले आहेत. हे बदल अत्यंत महत्त्वपूर्ण असून सर्वांनी जाणून घेणं आवश्यक आहे, कारण यामुळे या अंतर्गत मिळणाऱ्या लाभाचा फायदा आणखी जास्त महिलांना मिळणार आहे. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा बदल काय आहे, तर याआधी या योजनेत अर्ज सादर करण्याची मुदत ही फक्त 15 जुलैपर्यंतच होती, म्हणजे 15 दिवस होती. ती 31 ऑगस्ट 2024पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. आणि असं असलं तरीसुद्धा लाभ हा महिलांना 1 जुलै 2024 पासूनच दिला जाणार आहे. दुसरा बदल यातला असा आहे की या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र सुरुवातीला आवश्यक होतं, परंतु बऱ्याच महिलांचं अधिवास प्रमाणपत्र हे काढलेलं नसतं आणि त्यामुळे अधिवास प्रमाणपत्राच्या आवश्यकतेची अट काढून टाकून त्याऐवजी 4 ऑप्शन सरकारने दिलेले आहेत. ज्या महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र नाही त्यांनी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या 4 पैकी एक डॉक्युमेंट जे आहे ते द्यायचं आहे. यानंतर या योजनेतून 5 एकर शेतीची अट जी आहे ती वगळण्यात आलेली आहे. बऱ्याच महिलांना 5 एकर शेती फक्त असल्यामुळे या अंतर्गत लाभ घेता येत नव्हता. तर आता शेतीची अट जी आहे, कितीही शेती असली तरी या अंतर्गत आपल्याला लाभ घेता येणार आहे. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट पण वाढवलेला आहे. आधी 21 ते 60 होता, तो आता 21 ते 65 केलेला आहे. यानंतर परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी जर महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे हे तिन्ही डॉक्युमेंट त्यांच्या पतीचे पाहिजेत. यानंतर 2.5 लाख उत्पन्न दाखला जर नसेल तर त्याऐवजी पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे असं जरी दाखवलं तरी चालू शकतं. यानंतर सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे आपण बघितलं योजनेचा ओरिजिनल जी अर्ज होता त्यानुसार अविवाहित महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता, परंतु त्यामध्ये जो हा आता बदल केलेला आहे त्यानुसार एका कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे किंवा देण्यात येणार आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील. धन्यवाद.